रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी पीएम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित झालेला आहे आणि 18वा हप्ता पीएम किसान योजनेचा कधी येणार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी योजना, या योजनेचा 4था हप्ता वितरित झाला आहे। आता उर्वरित 5वा हप्ता, 5व्या हप्त्याची तारीख निघून गेली, तो 5वा हप्ता कधी येणार त्या संदर्भात व नमोच्या 18व्या हप्त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचा 4था हप्ता 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण मामा आले होते। त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस दोन्ही उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचं वितरण केलं। तर एका बटनावरती राज्यातील 1 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या 4थ्या हप्त्याचं वितरण झालं। तर शेतकरी बांधवांनो, आता नमोचा 5वा हप्ता कधी येणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट समजल्या जाईल। तर शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी पीएम किसान योजना, तर पीएम किसान योजनेचा 17 हप्ते वितरित झाले। तर 17व्या हप्त्याचा विचार केला तर आपण नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तर त्यांनी पहिली सही केली पीएम किसानच्या फाईलवर आणि पीएम किसानचा हप्ता पंतप्रधान झाल्या लगेचच वितरित केला। 18 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। तर शेतकरी बांधवांनो, मागच्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणं आखल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एकच नारा होता की अबकी बार 400 पार। तर 400 पार झाल्या नाही, कारण की शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात नाराजी असल्यामुळं 400 पार झाले नाही। त्यामुळं पहिला निर्णय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आला। नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यांच्या माध्यमातून पहिला निर्णय जो घेतला तो शेतकरी बांधवांसाठी घेतला। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता देशातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला। तिसऱ्यांदा जेव्हा नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्यात आला। तर शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे की पीएम किसानचा 18वा हप्ता कधी येणार। तर पीएम किसानचा 18वा हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्ये वितरित होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, सध्या पीएम किसानच्या हप्त्यासाठी, पुढील हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना नोंदणी करायची असेल ती नोंदणीसुद्धा चालू आहे आणि त्या पीएम किसान योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर ती बदलसुद्धा करता येणार आहे। 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला या योजनेमध्ये काही बदल करायचा असेल, कोणत्या दुसऱ्या बँकेचं खातं द्यायचं असेल किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल, ते सर्व दुरुस्ती ही 31 ऑगस्टपर्यंत होणार आहे। ही दुरुस्ती चालू आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी योजना, तर या योजनेचा 4था हप्ता वितरित झाला। तो परळी येथे 21 ऑगस्ट 2024 रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण मामा आले होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये 4थ्या हप्त्याचं वितरण केलं। तर आता 5व्या हप्त्याची तारीख सुद्धा निघून गेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 18वा आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा, हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात। पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमोच्या 5व्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये या हप्त्याचं वितरण होऊ शकतं, कारण की
राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितण्यात आले की आम्ही 5वा सुद्धा हप्ता आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, PM किसानच्या 18व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या 4थ्या हप्त्याचं वितरण झालं नाही। तर त्याचं कारण एक होतं की नमोच्या 4थ्या नमो शेतकरी योजना जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली आणि पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं, PM किसान योजनेचा डाटा घेतला आणि त्या डाटाबरोबर नमो शेतकरी योजनेचे पहिला हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आला। तो हप्ता वितरित करण्यात येत असताना बहुतांश शेतकरी बांधवांना 3 हप्ते किंवा 4 हप्ते एकत्रितपणे पडले नमोचे पहिल्या हप्त्याबरोबर। त्यामुळं नमोचा 4था हप्ता बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही, कारण की पहिल्या वेळेसच 4 हप्ते जमा झाले होते, त्यांना फक्त नमोचा 4था हप्ता आलेला नाही। उर्वरित 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या 4थ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। 21 ऑगस्ट 2024 रोजी नमोच्या 4थ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, PM किसानचा 18वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता एकत्र येऊ शकतो। सप्टेंबर महिन्यामध्ये या दोन्ही हप्त्याचं वितरण PM किसानच्या हप्त्याबरोबर नमोच्या 5व्या हप्त्याचं वितरण सुद्धा होऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसानच्या महाराष्ट्र राज्यातील PM किसानच्या व नमोच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही आपल्याला नमोचा 4था हप्ता वितरित झाला नाही, त्या शेतकरी बांधवांनी आपण PMFBY या वेबसाईटवर जाऊन आपण बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता की आपला हप्ता कोणत्या बँकेत गेलेला आहे का आलेलाच नाही। तर ते आपण PM किसानच्या किंवा नमो शेतकरी योजनेच्या बेनिफिशरी स्टेटसवर जाऊन चेक करू शकता की आपला हप्ता का आला नाही। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमोच्या 5व्या व PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, म्हणजे नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येऊ शकतो। राज्यातील देशातील शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळू शकतो। त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।